पुन्हा 3 मे काल मुक्ताईची पुण्यतिथी झाली. मुक्ताईचे सगळे गुण आपल्यामध्ये येऊ देत अशी प्रार्थना करते. आणि आज आपण नव्या महिन्याची आता सुरुवात झालेली आहे. तामस कर्म कसं असतं ते आपण पाहतो आहोत. सर्वांना शुभेच्छा. माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. बघता बघता आपण 610 ओव्या संपवलेल्या आहेत, म्हणजे समजून घेतलेले आहेत. 611वी त्या दिवशी ओवी झाली होती की तामस कर्म कसं असतं. अनुबंधम क्षयम हिंसामनवेक्षच पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत् तामसमुच्यते. हा श्लोक पाहिलेला आहे की अनुबंध म्हणजे पुढचे परिणाम. आपण एखादी गोष्ट केली तर त्याचे परिणाम काय होतात ते न बघता, किंवा काही हिंसा होती आहे का, काही क्षय म्हणजे हानी होती आहे का, हे न पाहता आणि केवळ मोहामुळं म्हणजेच अज्ञानामुळं, स्वार्थीपणामुळं, लोभामुळं जे कर्म केलं जातं, कशाचाही विचार न, आणि आपलं पौरुषम म्हणजे आपलं सामर्थ्य, हा श्लोक सकाळी पण तिकडं झालेला आहे, तर याचा विचार न करता जे कर्म केलं जातं त्याला तामस कर्म कसं असं म्हणतात. म्हणजे बघा, काही विचार न करायचा आगीत उडी टाकणं, पाण्याच्या प्रवाहात उडी टाकणं, ही सुद्धा सगळी कर्म ही ज्याला घोर कर्म म्हणतात. मराठीमध्ये चुकून आपण अघोर म्हणतो. अघोर हा शब्द चुकीचा आहे. घोर कर्म, भयंकर, घोरचा अर्थ आहे भयंकर, अशी कर्म केली जातात आणि त्याला ती तामस आहेत. त्याच्यामुळं कुणाचा तरी जीव जातो, कोणा आपल्यावरच मोठं संकट ओढावतं, अशा घटना घडतात. आणि म्हणून त्याला आता ज्ञानदेव कसे सुंदर उपमा देत आहेत, त्याचं वर्णन करत आहेत बघा ह्या तामस कर्माचं. ते पाहूया आज. आता पुन्हा 11वी ओवी एकदा घेऊया. तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साच जेणे. सगळं नकारार्थी आणि सगळं वाईट जे आहे ते या तामस कर्मामध्ये आहे. तर हे जणू काही हे कर्म म्हणजे निंदेचे काळे कुट्ट ठिकाण आहे. धाम म्हटलेलं, निंदेचे काळे धाम. आपण स्वच्छ सुंदर प्रकाश असलेल्या अशा घरी, अशा निवासस्थानी, अशा जागी, अगदी आपण प्रवासाला गेलेलो असलो तरी अशा काळ्या कुट्ट अंधारात कोणी जायला तयार होणार नाही. पण हे तामस कर्म म्हणजे जणू काही निंदेचं काळं कुट्ट धाम आहे, स्थान आहे. आणि ज्याच्यामुळं निषिद्ध कर्म म्हणजे काय याचा उलगडा होतो. निषिद्ध जे कर्म करू नये, दुष्टपणानं वागू नये, कोणाची हानी करू नये, ही जी सगळी निषिद्ध कर्म आहेत. नये म्हणजे निषिद्ध. हे करू नये, ते करू नये, मोठ्यांचा अपमान करू नये, मोठ्यांचा आदर करावा म्हणजे अनादर करू नये. ते जे करू नये म्हणून जी सांगितली ती सगळी निषिद्ध कर्म आहेत. आणि ती निषिद्ध कर्म त्याचा जन्म आहे. साच जेणे, जणू खऱ्या अर्थानं त्या निषिद्ध कर्माचा उलगडा होतो किंवा जन्म होतो, त्या विचारांचा जन्म होतो. त्याला तामस कर्म असं म्हणायचं. चांगलं जर असेल तर आपण लगेच तिकडे आकृष्ट होतो, पण वाईट जिथे असेल आपण म्हणतो नको बाबा, 4 हात दूर राहावं, 2 पावलं मागे राहावं. असं कुठे जर काही वाईट कर्म चाललेलं असेल तर जावं असं वाटत नाही. जे निपजविल्या सापाठी काहीच नसे दिठी रेग काढिलिया पोटी तो याचा जेवी.
जेवी म्हणजे ज्याप्रमाणे. आता 2-3 त्याच्यावर उदाहरणं दिली की रेघी काढलेल्या तोई, तोई म्हणजे पाण्यावर रेघ काढली तर ती राहते का हो? काढता काढताच दिसेनाशी होते. तसंच जे कर्म निपजल्यावर काहीच निष्पन्न झालेलं दृष्टीला पडत नाही. जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे. त्यातनं काही निष्पन्न होतच नाही. व्यर्थ सगळे श्रम जातात. ते व्यर्थ कर्म होतं आणि आपल्या दृष्टीला काहीच दिसत नाही. आता त्याच्यासाठी काही उदाहरणं देतात. छान उदाहरणं दिले बघा. जसं पाण्यावर रेघ मारली तर ती दिसत नाही, तिला अस्तित्वच नसतं. का कांजी घुसळली या, का राखोंडी फुंकली या, काही न दिसे गाळीली या वाळू घाणा. 3 उदाहरणं दिली. कांजी घुसळली या. कांजी म्हणजे ताकापासून बनवलेला पदार्थ. तर कांजी जरी घुसळली तर त्याच्यातनं काही लोणी बिणी येणार आहे का? नाही. किंवा निखारा फुंकला, नुसती राखुंडी जी म्हणतात ती त्याच्यावर जरी फुंकर मारली तर त्याच्यातनं काही पुन्हा अग्नी प्रज्वलित होणार नाही आहे. आपल्या चेहऱ्यावर येऊन फक्त आपला चेहरा खराब होईल. आणि वाळू जर ह्याच्यात घातली, घाण्यात घातली तर आपल्या हाती काहीच लागत नाही. म्हणून वाळूचे कण रगडिता तेलही गळे, म्हणजे कदाचित ते होईल असं म्हटलेलं आहे. न गळे म्हणजे गळत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण प्रयत्नांती परमेश्वर, म्हणून तशी म्हण पडलेली की वायूचे कण रगडिता तेलही गळे. पण इथं त्यांनी म्हटलं की वाळू घाण्यात घातल्यानंतर खरं तेल येईल का हो त्याच्यातनं? म्हणजे खरं पदरात काहीही पडणार नाही. आपले श्रम व्यर्थ होतील. त्याच्यापेक्षा किलो 2 किलो, पायली 2 पायली, पोतभर शेंगा टाका, त्याच्यातनं ती पेंड पण निघते, आपल्याला तेल मिळतं, नाही का, जे शरीराला आवश्यक आहे. पण तुम्ही उगाचच म्हणाल चला आता आम्ही नवीन चक्की आणली आणि आम्ही आता हा उद्योग सुरू करतो की वाळू रगडायची, म्हणजे वाळू हे काढायची, घाण्यात घालूया. हां, आता क्रशरचं मशीन असतं बारीक खडीची, पुन्हा वाळू बारीक बारीक, हे वाळू वेगळी असते, पण त्याच्यापासून जी बारीक अगदी हे होते तर ती होऊ शकते, पण त्यातनं तेल कधी निघणार नाही. बघा आता किती उदाहरणं दिली 2-3 ओव्यांमध्ये. सगळे व्यर्थ, ज्या गोष्टीतनं काहीही प्राप्त होणार नाही अशा गोष्टी करणं म्हणजे तामस कर्म आहे. नाना उपणी लिया भुंस, का विधी लिया आकाश, नाना मांडलिया पाश, वारयासी म्हणजे वाऱ्याशी. नाना उपणी लिया भूस, आता जो भुसा असतो तो किती वेळ पाखडला, त्यातनं काही धान्य निघणार आहे? धान्य सगळं निघालेलं आहे, पण नुसतं आता भुशाचा ढीक पडलाय, चला आपला टाईमपास करूया, निदान भुसाच पाखडत बसू. काही लोक असे निरर्थक कष्ट करत बसतात बरं का, पाहिले असतील तुम्ही पण. आणि मग आपण म्हणतो वेडे आहेत वेडे, काय त्यातनं उत्पन्न होणार आहे, निष्पन्न होणार आहे, उगाच श्रम करून घेतायत. झालं. एक छान सुभाषित आहे, म्हणजे मूर्खांच्या नादी कसं लागू नये ते आता मला उद्या पण सांगायचं आहे. जे आत्ता म्हणलं ना, वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ते जे मराठीत आहे त्याचं संस्कृत श्लोक नीतिशतक म्हणून जो ग्रंथ लिहिलेला आहे भर्तृहरीच्या कवीनं, भर्तृहरीनं, तो म्हणतो, लभेत सिकता सुतैलमपि यत्नतः पीडयन्, पिबेच्छ मृगतृष्णिका सुसलिलं पिपासार्दितः, कदाचिदपि पर्यटन् शशविषाणमासादयेत्, प्रतिनिविष्ट मूर्खजनचित्तमाराधयेत्. नतू पाहिजे तुम्ही, नतु प्रतिनिविष्ट मूर्खजनचित्तमाराधयेत्. म्हणजे कदाचित तुम्ही वाळूतून सुद्धा तेल प्रयत्नानं मिळवू शकाल, किंवा खूप तहानलेला जर असेल तर जे आपण मृगजळ असतो
त्या मृगजळातून सुद्धा तुमची तृषा म्हणजे तहान भागेल. किंवा कदाचित आपली पर्यटन तुम्ही खूप फिरलात तर कदाचित सशाचं शिंगही मिळेल. पण प्रतिनिविष्ट मूर्ख जनचित्त मारावे, न म्हणजे नाही. पण मूर्खाच्या चित्ताचं समाधान कोणीही करू शकणार नाही, कोणाच्यानेही करवणार नाही. आता सहज आठवलं म्हणून सांगते, पुन्हा मग एकदम तास संपून जातो. उद्या आणि परवा दासबोधाचा एक दुसऱ्या दशकातला पहिला मोठा समास आहे 74 ओव्यांचा. तर 2 दिवस मला संधी आहे, समर्थांनी प्रेरणा दिलेली आहे, त्याचाच अभ्यास चालला आहे आता सध्या. आणि हे दोन्ही विषय इतके जवळचे वाटत आहेत, इकडं तामस आणि तिकडं मूर्ख. तमोगुण म्हणजे काय? अंधारच आहे, सगळं अज्ञानच आहे. आणि हा मूर्खही तसाच, अज्ञानानंच त्याचं हे सगळं असं वागणं असतं. जो शहाणा मनुष्य आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे, तो असे खटाठोप करेल का हो? व्यर्थ गोष्टी करेल का? तो म्हणाल एवढा मी वेळ कशाला वाया घालू, तेवढ्या वेळात माझं चांगलं काहीतरी होईल, नाही का? आणि काही लोक असे बसतात करत. तर ती उदाहरणं इथं सगळी त्यांनी छान दिलेली आहेत. म्हणजे कांजी घुसळली तर काही मिळणार नाही, विजलेल्या निखाऱ्यावर फुंकर मारली तरी पदरात काही मिळणार नाही, वाळू घाण्यात घातली तरी काही मिळणार नाही, भुसा पाखडला तरी काही मिळणार नाही. अजून पुढे दिले, का राखोंडी फुंकलिया, काही न दिसे गाळलिया वाळू घाणा. हे झालं. नाना उपणलिया भूस, का विधिलिया आकाश, विंधिलिया आकाश, का मांडिलिया पाश वारे. अशी या 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या. की भुसा पाखडला असता काही उपयोग नाही, आकाशाला बाण मारला असता, तीर मारणं म्हणजे बाण मारणं. अशा काय म्हणतात ना, हवेत बाण मारणं हा शब्दप्रयोग आपल्याकडं अगदी छान वापरला जातो. की अरे हवेत बाण कशाला मारतोयस? विंधिली आकाश, विंधणे म्हणजे बाण मारणं. त्या आकाशाला बाण मारून काही उपयोग आहे का हो कुणाचा? म्हणजे तुला जर एखाद्या दुष्ट माणसाचा, दुष्ट प्राण्याचा नाश करायचा असेल तर योग्य ठिकाणीच तो बाण मारला पाहिजे ना, त्या व्यक्ती किंवा त्या प्राण्यावर मारला पाहिजे. किंवा वारिया म्हणजे वाऱ्याला पकडण्यासाठी फास टाकला तर, पाश म्हणजे फास, वारयासी, नाना मांडिलिया पाश वारयासी. नाना प्रकारचे पाश हे जर त्या वाऱ्याला तुम्ही टाकले तर काही उपयोग आहे का? वारा तर असा सुनाट सुसाट पळतच असतो, वाहत असतो, त्यालाच कोणी बांधून ठेवू शकत नाही. तेच म्हणून पुढे अजून म्हणतायत, हे अवघेची जैसे वांझे होऊन नासे, ते केलिया पाठी तैसे वायाची जाय. आता वायाची जाय हा शब्द वरच्या सगळ्या ओव्यांना घेतला तरी चालेल. की हे जे सगळं करणं आहे हे वाया जाईल. वांझे होऊन नासे. आता ही अशा प्रकारची जर कर्म केली तर ही सगळी वायाच जातात. म्हणजे वाऱ्याला पकडण्यासाठी फास टाकला काय, हे सगळं निष्फळ ठरतं. त्याप्रमाणे वांझ ठरतं, म्हणजे त्याच्यातनं वांझेला कधी पुत्रप्राप्ती होत नाही. म्हणजे एखादं कर्मसुद्धा वांझ ठरतं, म्हणजे त्याच्यातून काही जन्माला येत नाही. तसं कर्म केलं असता ते व्यर्थ ठरतं, म्हणजे आपलं कर्म हे वाया जातं. फक्त कर्म नाही हो, आपले काय म्हणतात ना आपण, तन मन धन, तिन्ही गोष्टी आपल्या निष्फळ ठरतात. आपण शरीरानेही झिजतो, मनालाही क्लेश होतात आणि धनही व्यर्थ वाया जातं. कुठे वापर करावा कशाचा याचा विवेक पाहिजे. म्हणून समर्थांनी विवेक हा शब्द खूप वेळा वापरलेला आहे. कधी जर कोणाला वेळ मिळाला तर सगळ्या दासबोधामध्ये विवेक शब्द किती वेळा आला आहे शोधून काढायचं आहे मला. तुमच्यापैकी कोणीतरी मदत करा. आता पुढे हाय अशा तामस कर्मामध्ये काय होतो? हे अवघ्याची जैसे वांझे होऊन नासे, ते जे केलिया पाठी तैसे वायाची जाय. ते सगळं वाया जाते. एरवी नरदेहाही एवढे धन आटणीये पडे, जे निफजविता मोडे जगाचे सुख. आता हा एवढा मोठा नरदेह आहे. या नरदेहासाठी आपला सगळा अमूल्य म्हणजे ह्या कर्मासाठी
अमूल्य असा नरदेह वाया जातो, खर्ची पडतो. पण हे कर्म करत असताना किंवा केल्यावर जगाचं सुख पार बिघडतं. जे निपजणे म्हणजे निपजणे म्हणजे निर्माण होणे. पण ते करायला सुरुवात केल्यानंतर मोडे जगाचे सुख, सगळ्या जगाचं सुख मोडतंय. म्हणजे जगाचं सुख हे नष्ट होतंय. आता बघा, एखादं गाव असेल किंवा एखादं नगर असेल किंवा एखादा काय म्हणू आपण चाळ असेल आणि त्याच्यातल्या एखाद्यानं कुणी जर हे असं निरर्थक, अविचारी, अविवेकी कर्म केलं तर त्याचा फटका सगळ्यांना बसतो की नाही? तर तो बसायला नको. ते कर्म त्याचं तामसिक कर्म आहे. जे देहही वाया जातो आपला, व्यर्थ शिणतो पण किंवा नष्ट होतो. आता अजून छान उदाहरणं देतात. म्हणजे हे सगळं करणं कसं आहे मूर्खपणाचं. बघा आता किती सुंदर उदाहरणं दिली आहेत ज्ञानदेवांनी. जैसा कमळवनी फासू, काढिलिया कांटसू, आणि नागविजयाचे डोळे. नाही, आपण जिजे नाशू कमळा करी. पुन्हा बघा, जैसा कमळवनी फासू, काढिलिया कांटसू, आपण जिजे नाशू कमळा करी. छान कमळाचं वन आहे आणि त्या कमळाचं वन हे आपल्याला त्याच्यावरून काय केलं आहे तर कांटू म्हणजे काटेरी असा फासा जर ओढला, इतकी नाजूक सुंदर कमलिनी ती, त्याच्यावर काट्याचा फास जर ओढला तर काय होतं हो? कमळांचा तर नाश होतोच, पण आपल्याला सुद्धा नाहक श्रम होतात. खूप लोक बघा घरात छान अशी काहीतरी लहान मुलांनी पण कधी खेळणी मांडलेली असतात, काहीतरी खेळ रचलेला असतो किंवा बायकांनी अशी छान काहीतरी सजावट केलेली असते महिलांनी घरामध्ये, आणि एखादा असा दुष्ट प्रवृत्तीचा तो ते भरा सगळं मोडून काढतो. आता पाहुणे येणार आहेत घरात, हा पसारा कशाला पाहिजे. तसं घरामध्ये किंवा आपल्या दारामध्ये किंवा जिथे सरोवरामध्ये भरपूर कमळं आलेली आहेत. आता त्या कमळाचा याला कशाला त्रास व्हायला पाहिजे. पण ती काढली तर छान हाताने काढली तर तुम्हाला मागे मी सांगितलं होतं काश्मीरच्या ट्रिपला आम्ही गेलो होतो, म्हणजे अमरनाथच्या ट्रिपला गेलो होतो आणि येता काश्मीरच्या इथं थांबलो होतो. तर का जाताना असं काहीतरी होतं, इतकी कमळं होती, लोक नुसते फोटो काढत होते आणि मी काहीतरी 20 का 25 रुपयाला असा एवढा कमळांचा गुच्छ मिळाला होता. तर लोकांचं लक्ष त्या फोटोत, पण मला त्या कमळांचं इतकं आकर्षण वाटलं. इतकी सुंदर थोडीशी अशी पिवळट छटा असलेली, गुलाबी अशी सगळे रंगाची फुलं त्याच्यात, आणि तो घेतला विकत आणि एक आनंद त्याचा लुटत होते मी. मग सगळ्याजणी म्हणे हे काय हो. तुम्हाला सांगते त्या कमळाच्या फुलांना इतकं महत्त्व आलं की जेवढे वेगवेगळे ग्रुप होते सगळेजण तो गुच्छ घेऊन, कोणी वैयक्तिक, कोणी दोघं जोडीनं, कोणी सगळ्या त्यांच्या नातेवाईक मित्रमैत्री सगळ्यांसह त्यांनी ते फोटो काढले. म्हणजे त्या कमळाचा आनंद घेता आला पाहिजे. त्याला नाश करून, त्याची ओरबाडून, ते काट्याच्या फासाने सगळी कमळं विखरून टाकून काय मिळणार आहे हो मला सांगा. पण ते असं आहे, दुष्ट कर्म आहे त्याचं. म्हणून उमललेल्या कमळाच्या ताटव्यांवरून काटेरी फास ओढला तर ती बिचारी तर नष्ट होणारच आहेत. त्यांचं सौंदर्य, त्यांचं जीवन हे आपण नष्ट करतोय. कुणी दिला हो अधिकार? त्या फुलाला सुद्धा समजा ते 2 दिवसांनी सुकणार असेल, काही वेळेला ती पाण्यात कमळं छान राहतात, 8-8 दिवसही राहत असतील, कधीतरी सुकणार. पेरलं म्हणजे जन्माला आलं ते मरणारच आहे, नष्ट होणार आहे. पण ते आपल्या अशा काटेरी फाशांनी ते कशाला नष्ट करायचं. आणि आपल्यालाही श्रम होतात. ते काय अगदी सुखासुखी येणार आहेत का सगळी कमळं आपल्याबरोबर? तो फासा ओढताना सुद्धा आपल्या हाताला कष्ट होणार. नाही म्हणलं तरी छोट्या मनाला वेदना होत असतील कुठे, त्याच्याकडं जर मायेचा पाझर असेल तर, किंवा इतरांना तरी त्रास होणार. आता दुसरं उदाहरण देतात. का आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंगू जैसा सळे दीपाचेनी.
आता दिव्यावर, पूर्वीच्या काळी घरात दिवे असायचे, लाईटचे नव्हते, आणि मग तो दिव्याच्या प्रकाशामध्ये दिव्याच्या दिशेनं काय करतो, पतंग नावाचा जो छोटा किडा असतो तो, त्या प्रकाशाच्या आसक्तीमुळे तो त्याच्यावर झेप घेतो, आणि झेप घेतली की ती ज्योत विझते. म्हणजे ती विझण्यापूर्वी हा त्याच्यावर झेप घेतल्यामुळं जळून खाक होतो. म्हणजे तोही नष्ट पावतो, दिव्याची ज्योतही नष्ट होते, आणि मुख्य म्हणजे जगा नागवितो म्हटलेलं, म्हणजे जगाला अंधार निर्माण करतो किंवा जगाची दृष्टी नागवितो. आपल्या दृष्टीला बघा, काळा कुट्ट अंधार असेल, समोर कोणी उभं असलं तरी दिसणार नाही आहे, घरामध्ये कुठली वस्तू पाहिजे ती आपल्याला घेता येणार नाही आहे. म्हणजे जगाची दृष्टी नागवतो. याचाच अर्थ ती अंधारामुळं अंधार निर्माण करतो आणि कोणालाही काहीही दिसेनासं होतं. म्हणून पतंगावर छान नेहमी असं काव्य पण आहे त्याच्यामुळे, की स्वतः जळतो तो आणि अंधार करतो. तैसे सर्वस्व वाया जावो, वरी देहाही होय धावो, परी पुढीला अपावो, निफज विजय जेणे. तैसे म्हणजे त्याप्रमाणे सर्वस्व वाया गेलं, सर्वस्व, तरी काही हरकत नाही. देहाचा नाश झाला तरी त्याची तमा नाही. पण हा तामस वृत्तीचा माणूस तामसी कृत्य करतो की समोरच्याचं आयुष्यभराचं नुकसान व्हावं, समोरच्याचा अपाय व्हावा, इतका दुष्टपणा त्याच्यामध्ये आहे. परी पुढीला अपावो, निफजविले जेणे, निर्माण केलं. निफजविले म्हणजे काय, निर्माण केलं, अपाय घडला. आपल्याकडून नाही कुणाला उपाय करता आला तर करू नये. आपल्याला माहिती नाही बुवा एखाद्याला लागलंय, पडलंय, पटकन काय औषध द्यावं, निदान त्याची जखम धुवून काढावी, त्याला थोडी मनाला तसल्ली द्यावी, असेल तर आपल्या घरातली हळद आणून त्याच्यावर लावावी, काहीतरी. पण ते नाही केलं तर तो उलट तिथेच त्याला कशाला धडपडायला गेला, मरायला गेला, हे काय केलं ते काय केलं, अशा वाईट शब्दांनी त्याला अजून दूषणं देऊन त्याचा अपाय होईल असं काहीतरी आणून देईल. आणि असं करू नये. हे जे सगळं कर्म आहे हे तामस कर्म आहे. बघा 8-9 ओव्या आता पाहूया त्याच्यावरच्या. तरी निषिद्धासी, का बरं असं धुरकट दिसते आज. तरी निषिद्धासी जन्मोनी आली, सार्थकता भली जेणे योगे. धनंजया जाण तामस ते कर्म, काळे कुट्ट धाम निंदेचे ते. पाण्यावरी रेघ काढावी तैसेच, करोनी जे साच निरर्थक. ताकाची निवळ घुसळावी जैसी, किंवा राखोंडीसी फुंकरावे. किंवा घाण्या माझी निरर्थ घालोन, काढावी गाळोन वाळू जैसी. पाखडावे भूस विंधावे आकाश, घालावा की पाश पवनासी. वाऱ्याला काय असा फास घालता येईल का, नाही. अवघ्या या गोष्टी जैशा निरर्थक, तैसे व्यर्थ देख करो निजे. नरदेह, काय झालं, आवाज येत नाहीये. नरदेहा, हो का, मध्येच नाही आला का, बर. नरदेहा जैसे ऐसे, जरा दुर्कट झालाय तो फोन, कशामुळे कोणाला. जेणे नासे धन जगाचे मोडोन जाय सौख्य, सगळ्या जगाचं सौख्य घालवतोय बघा. नरदेह हा ते आहे बघा छान गाणं, नरदेह अनमोल है. या नरदेहाचं मोल कुणाला करता येईल का, हो नाही. घेता पद्मवनावरोनी ओढोनी, काटेरी सुतीक्ष्ण पाश जैसा. स्वये आपडही सर्वथा जिजोन,
करी छिन्न भिन्न पद्मवृंद, घेता पद्मवना वरोनी ओढोन, काटेरी सुतीक्ष्ण पाश जैसा, नातरी पतंग घालूनी झडप, मालवोनी दीप एकाएकी, स्वये आपणासी जाळोनिया घेत, टाकी अंधारात जगा जैसा, तैसे वाया जावो आपुले सर्वस्व, वरी बैसो घाव देहासी, परी केला जाय आणि का अपाय, जेणे कर्म होय तामसते. आता पुढची उदाहरणं पण खूप सुंदर दिलेली आहेत बघा, की किती ज्याला आपण बिभत्स किंवा अगदी पाहू नाही ऐकू नाही असं वर्णन सगळं केलेलं आहे. मासी आपण या ते गिळवी, परी पुढीला वांती शिणवी, ते कश्मळ आठवी आचरण जे. अशा माश्या जेवायच्या वेळेला येतात बघा त्या अन्नाच्या वासाने कुठून कुठून गाणीतून. तर जेवताना मासी म्हणजे मला आधी वाटलं होतं माशाची हे, पण ते माशीच म्हणायचे. माशी जर चुकून गिळली गेली आपण तर काय होईल, तरी परी पुढीला वांती शिणवी, ते कश्मळ आठवी आचरण जे. आता ती माशी आपण गिळल्यावरती तर मरून जाणारच आहे, पण पुढीला वांती शिणवी आणि मग पुढं जेवणाऱ्याला वांती होते आणि शिवाय तो शिणून जातो. कश्मलचा अर्थ खरं पाप आहे, पण इथे वांती म्हणजे वांती आणून ती शिणवते. असं हे तामस जे कर्म आहे हे ओकारी आणणाऱ्या केळसवाण्या घटनेची आठवण करून देते. कश्मळ म्हणजे दुष्ट ज्याला कर्म म्हणते, तर ते आठवत राहतं मग माणसाला. त्याचं जे आचरण आहे ते त्याच्यासारखं आहे, दुष्ट किंवा वाईट. जसं कदान्न खाऊ नये, वाईट अन्न खाऊ नये. आता नकळत जर ती माशी आपल्या पोटात गेली तर ती सगळं बाहेर काढते बघा, अन्न बाहेर काढते. म्हणून फार काळजी घ्यायची असते. उजेडात जेवायचं, अंधारा. हल्ली ते कॅन्डल लाईट जे डिनर अशी एक फॅशन आलेली. पण तुम्हाला कळणार आहे का, अशी एखादी माशी पटकन आपल्या अन्नात आली तर इतकं काय अगदी निरखून पाहत नसतो. म्हणून म्हणतात तेही करावया दोषे, मज सामर्थ्य असे की नसे, हेही पुढील तैसे न पाहता करी. आता हे जे कृत्य आहे हे दोषांनी युक्त म्हणजे दुष्ट आणि अगदी ओंगळवाणं किंवा वाईट असं कृत्य करण्याची मज सामर्थ्य असे की नसे, माझ्याजवळ हे असं वाईट कृत्य करण्याचं सामर्थ्य आहे की नाही. कारण आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे, अनवेक्षेच पौरुषम, अनवेक्षेच पौरुषम हे श्लोकात सांगितले. त्याचा अर्थ इथे सांगतायत की माझ्याजवळ ते पौरुष म्हणजे सामर्थ्य आहे किंवा नाही, हेही पुढील तैसे न पाहता करी. माझ्यात ती ताकद आहे की नाही, माझ्यात सामर्थ्य आहे की नाही, हे न लक्षात घेता, ध्यानात न घेता हा तामसी वृत्तीचा मनुष्य काय करतो, न पाहता करी. पाहत नाही का, त्याला काय म्हणू आपण, अविवेक असतो किंवा फुरसत नसते पुढं काय आहे बघायची सुद्धा. अगदी जीव घेऊन पळत सुटतात आणि मोठा खड्डा खणलेला असेल तर त्याच्यात तो धडपडतो. काही पुढून कोणी येत असेल आक्रमण करणारा, त्याच्या फाशी पडतो. तर इथं म्हणून म्हणलेलं आहे की हा जो असा विचार न करता ओंगळवाणं कृत्य करतो तो हे ध्यानात घेत नाही, लक्षात घेत नाही की आपण जे कृत्य करतोय ते दोषांनी युक्त आहे, ते आपण करू नये. ते करण्याच्या मध्ये माझी ताकद आहे की नाही ह्याचा कशाचाच तो विचार करेल. केवढा माझा उआवो करिता कोण प्रस्तावो, केली याही आवो काय येथे. तो म्हणतो केवढा माझा प्रस्ताव म्हणजे एखादा माझा प्रस्ताव म्हणा किंवा केवढा मोठी म्हणजे माझी केवढी ताकद आहे
आणि केली याही आवो केवढा माझा उवावो. तर हा केवढा माझा पसारा आहे, हा प्रचंड मी मांडलेला आहे. आणि हे प्रयत्न माझे किती आहेत, माझी ताकद किती आहे, सगळं तो स्वतःचाच विचार करत असतो. कुणी उपावो असा पण शब्द वापरलेला आहे. केवढा माझा उपावो करिता दोष प्रस्तावो. प्रस्ताव म्हणजे प्रसार. माझा केवढा प्रसार होईल. केली आहे आवो, आणि आवो म्हणजे प्राप्ती. म्हणजे हा माझा केवढा आवाका आहे, किंवा मी केवढा प्रसार करतोय, केवढ्या गोष्टी करतोय, आणि याच्यातून मला काय मिळणार आहे, मला काही प्राप्ती होणार आहे का, याचा तो काही काय येतं यातला कशाचाही तो विचार करत नाही. किंवा केवढी फलप्राप्ती होणार आहे हेच त्याच्या डोक्यात असतं. केवढा पसारा मांडलेला असतो, प्रचंड मांडणे म्हणतात तसं. आणि माझ्याजवळ साधन किती आहे याचाही तो विचार करत नाही. हे आता भागवत कथा तुम्ही वाचली असेल, ऐकली असेल. सगळे जे राजे आहेत ना, कौरव आहेत, पांडवांच्या विरोधात आणि श्रीकृष्णाच्या विरोधात, त्याच्याशी जेलसी द्वेष करणारे, आणि ते असेच येत आहेत सगळे. धाव घेऊन येत आहेत, काही साधनही आणत आहेत, आपले मोठमोठ्यालं सैन्यही आणत आहेत. पण त्या परमेश्वराचं सामर्थ्य न समजल्यामुळं, आणि आपण त्याच्यापुढे किती क्षुद्र आहोत हे न कळल्यामुळं, सगळेच्या सगळे त्या ह्याच्यामध्ये, काळाच्या ह्याच्यामध्ये भक्ष होतात. काळाचं भक्ष होतात, म्हणजेच भगवंत त्यांचा नाश करतात. मग आता इथे हे जे अज्ञानी लोक आहेत, हे जे तामसी लोक आहेत, हे विचार करत नाहीत की बघा, म्हणतात मी एवढा मोठा पसारा मांडला आहे, माझी ताकद किती आहे, मी काय काय करू शकतो. अजून एक ओवी आहे. ये जाणीवेची सोये अविवेकाचे निपाये पुसोनिया होये साठोपकर्मी. तर हा सगळा विचार जो आहे हा अविवेकाच्या पायाने, तिथे जाणीवेची सोय नाहीच आहे. आणि पुसोनिया होये साठोपकर, तो काय करतो की सगळी पुसोनिया म्हणजे लाथाडून टाकतो. अविवेकाच्या पायानं ते सगळं नष्ट करतो. आणि साटोप म्हणजे अभिमान, आटोप, त्याचं आटोप म्हणजे मी कर्म करणारच असा त्याला अभिमान अगदी मोठा भरून येतो, आणि तो ते कर्म करायला धावतोच. त्याची ताकद नसतेच, पण तरीसुद्धा तो मोठा घास घ्यायला बघतो आणि त्याच्यातून नष्ट होतो. मी आत्ता म्हणलं होतं तसं. आपुल्या स्वतासी गिळविते माशी परी गिळी त्यासी छळी जैसी. आपण गिळत नाही, ती माशी आपल्याबरोबर तोंडात जाते, म्हणजे त्या घासाबरोबर जाते. आयशा कश्मलाची, कश्मल म्हणजे पाप, मग अशी मी सांगितलं. धनंजया जाण देई आठवण करून, जे एक तर पाप, नाही तर ते सगळं अशुद्ध, घाणीचं, अपवित्र, त्याला कश्मल म्हणले. कोणता प्रसंग यत्न तोही किती, काय फल प्राप्ती येणे होय. ऐशा विचाराते लाथोडनी दूर, करी अहंकार धरो निजे. आपुला आश्रय जाळोनिया जैसा, अग्निदाही दिशा घेई धाव. नातरी आपुली सीमा उल्लंघून जाय. नाही, आता पुढच्या ओव्या घ्यायच्यात, त्या उद्या घेऊया आपण. इथपर्यंतच या झालेल्या आहेत. 623 पर्यंत झाल्यात आज ओव्या. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता
लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आज एकादशी आहे बरं का. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. कुणाला काही शंका असेल, काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर सांगा.